नमस्कार मंडळी, मी प्रथमेश बोले तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजचा आहे पहिला दिवस गणपती बाप्पाच्या आगमनाचा। तर सगळ्या तयारी झालेल्या आहेत, केर कचरा वगैरे साफसफाई वगैरे झालेली आहे आपल्या सगळ्या रूमची आणि लोक एक गणपती आणायला जात आहेत। तर आता आम्ही 10 वाजता निघणार, आता वाजलेत 9। तर आता आम्ही तयारी करू थोड्या वेळात। इकडे तुळस वगैरे साफ करून झालेली आहे आणि आता आपण आतमध्ये जाऊन बघूयात काय काय तयारी झाली आणि कशी झाली आहे। तर फक्त माझं काम राहिलं इकडे रांगोळी काढायचं, बघू शकता इथे फक्त रांगोळी काढायची बाकी आहे। इथे पप्पांनी सकाळी जाऊन दुर्वा जास्वंद आणि ते तिरडा वगैरे घेऊन आलेले आहेत। तर अजून बाकीची कामं बाकी आहेत, त्याला देवपूजा करतायत। बघा सगळा मंडप वगैरे रेडी आपला, ते गौरीच आहे आणि इकडे देवपूजा चालू आहे। तर आपण आतमध्ये जाऊयात, तर आतमध्ये बघूयात आपण काय काय तयारी झाली। इकडे काम चालू आहे, हे बघा कसं जुन्या पद्धतीच्या हिशोबाने मस्त वाटण केलं जातं। पाट्यावरचं वाटण, मिक्सरमधलं नाही, ह्याची चवच वेगळी असते। आणि चुलीवरचं जेवण गॅस आहे तरी पण आम्ही चूलच प्रेफर करतो, कारण खूप मस्त टेस्ट लागते पाट्यावरच्या वाटपाची आणि वगैरे। तर आज सगळंच गोडं जेवण असणार आहे, नैवेद्य दाखवायचं तर मोदक वगैरे। तर बघू आपण नंतर जेव्हा सगळं रेडी होईल मोदक वगैरे, तेव्हा आपण सगळं ताटात एक शॉट घेऊ नैवेद्य दाखवताना। तर आता वाजलेत 9:15, आपण जाऊ मस्तपैकी 10 वाजता गणपती आणायला। आणि आता थोडं रांगोळी वगैरे काढून घेतो, मग आपलं काम स्टार्ट। कुर्ता वगैरे घालून जाऊ आपण मस्तपैकी। हे बघा एक लोक आता चाललेत खाली गणपती आणायला। तर भेटू आपण मंडळी। फायनली आम्ही तयार वगैरे झालेलो आहे, मी आणि पप्पा चाललोय। पप्पांनी पाट वगैरे घेतलेला आहे, तुम्ही तिकडे बघू शकता। आता तर फटाफट लेट झालाय, तर सगळेजण पळवत आहेत जरा। तर आम्ही आता सगळं आरतीचं ताट वगैरे रेडी करून ठेवलोय। तर आता आपण जाऊया मस्तपैकी गणपती बाप्पा घेऊया। थोडाच वेळ राहिलाय, गणपती बाप्पा आपल्या घरी येणार आहे, तर खूप एक्साइटेड आहे। तर चला आपण जाऊयात फटाफट, ऑलरेडी खूप लेट झाला आणि पाऊस यायच्या अगोदर आपल्याला निघायचं आहे। तर लेट्स गो। सगळीकडे हिरवं आहे, सगळीकडे विचार करतोय गाडी नेऊ की नको नेऊ, बिग क्वेश्चन। ए पम्या, चला 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 फटाफट ना चला। तर मंडळी फायनली आपण इथे पोहोचलो जिथे आपले गणपती असतात। तर इथे तुम्ही बघू शकता प्रचंड गर्दी होती तिकडे आतमध्ये, आत बाहेर सगळीकडे। सगळे गावकरी मानकरी चाकरमानी सगळे एकाच टायमाला तिथे आलेत। सकाळच्या टायमाला तर वाजलेले 10:30। तर इकडे जे पहिला बाहेरचा जो स्पेस आहे तिकडे सगळे बेटकरवाडीतल्या गणपती लावले होते ते लोकांनी, ते थोडे चालत आणि बाकीचे जे गणपती होते ते लोक एका टेम्पोमधून घेऊन चाललेले सगळे एकत्र वाजवत गाजवत। तर इकडे कसं असतं, जर तुम्ही तुमच्या नावाचा टॅग लावलेला असेल तर तिकडे पहिला त्यांना सांगायचं की मी गणपती घेतो आहे, तिथे पैसे भरायचे आणि मग आपली मूर्ती ताब्यात घ्यायची आणि मग पाटावर ठेवून त्या विडा वगैरे ठेवून मग आपली मूर्ती घेऊन जायची। तर इकडे म्हणजे गडबड होत नाही पिकअपच्या टायमाला, गणपती जेव्हा आपण घेतो स्वतःचे तेव्हा। आणि ते हा विकास दादाचा गणपती ह्या टायमाला ते लोकांनी डेकोरेशन खूप सुंदर केलं आहे, मी तुम्हाला दाखवेनच। पूर्ण किल्ला बनवला आहे ते लोकांनी, बघू शकता। त्यांची पण मोठी मूर्ती आहे ह्या टायमाला, जवळजवळ 2.5-3 फुटाची मूर्ती आहे त्यांची। तर हे बघा जसं मी तुम्हाला बोललो तसे हे लोक अर्ध्या मूर्त्या हे लोक टेम्पोमध्ये टाकून घेऊन जात होते, म्हणजे साईडने लावून आणि मध्ये लोक बसणार होते पकडायला। तर तुम्ही बघू शकता हे लोक एक गणपती करून असा टेम्पोमध्ये लोड करत होते। आणि ह्याच्यानंतरचा जो गणपती आहे खूप छान आहे, तुम्ही बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, मस्त की झेंडा वगैरे आहे, खूप आवडला मला। आणि मग इकडे आपला पण गणपती बाप्पा आला, तिथे मी जरा माती लावून स्टेक केलं, पप्पांनी विडा वगैरे ठेवला, अगरबत्ती लावून आम्ही पूजा करून निघत होतो फटाफट। कारण तिन्ही गणपती एकत्र न्यायचे होते आपल्याला, अजाचा, आपला आणि आनंद काकांचा। तुम्ही बघू शकता आता इथे पूजा वगैरे करून आम्ही पण आपला गणपती घेऊन जाऊ गाडीमध्ये टाकून। तर इकडे आनंद काका बसले ह्या साईडला, पुढे अजा बसलाय आणि त्याच्या मागे पप्पा बसले, हे बघा। अरे वायपर मारायला सांग ना जरा, दिसत नाही अभी कैसा। इकडे आजाचा एक गणपती, मागे पप्पा बसलेत आणि ते आनंद काका आहेत। फायनली आपली गाडी आलेली आहे तिकडे खाली, आपण गाडी खालीच थांबूया। तिन्ही गणपती आपण तिकडनं हातावरनं घेऊन येऊया। इथे वरती थोडं रिस्की आहे कारण थोडा हाईट आहे, थोडासा हे आहे
डिक्लायनर आहे म्हणून आम्ही थोडं थांबलो. तर मंडळी ते ढोल ताशांची वाजवायची सुरुवात झालेली आहे. एक वेगळीच ऊर्जा असते. हे ढोल ताशे वाजल्याशिवाय असं वाटत नाही की कोणता सण आलाय. तर खूप छान वाटतंय. फायनली आपल्या दारामध्ये आले आहेत. तर त्यांची आता नजर वगैरे काढून पाय वगैरे धुवून मग आई त्याला आतमध्ये घेईल, त्याची पूजा वगैरे आरत करून. तर तुम्ही बघू शकता ते किती मस्त वाटतंय एकदम. ज्या क्षणाची खूप वाट बघतो आम्ही वर्षभर, तो क्षण फायनली आलेला आणि खूप छान वाटत होतं. सगळं गावामध्ये सगळं वाजत गाजत. ही जी आपली परंपरा आहे वाडवडिलांपासून चालत आलेली, वाजवत गाजवत गणपती बाप्पा आणायची घरी, ही आपण अशीच पुढे चालू ठेवली पाहिजे. आणि हे एका प्रत्येक कोकणातल्या मुलग्याचं स्वप्न असतं की अशीच आपण वारसा पुढे चालवत राहावा. आणि खूप छान वाटतं जेव्हा आपण करतो स्वतःहून ही गोष्ट, तेव्हा खूप अजून मस्त वाटतं. जेव्हा पप्पा वगैरे करायचं तेव्हा आपण फक्त बघायचो, आणि आपण जेव्हा आता स्वतः करतो तो खूप छान वाटतं. आता पूजा वगैरे करून आईने आतमध्ये घेऊया मूर्ती आपण. तर मंडळी फायनली ज्या क्षणाची आतुरतेने आपण वाट बघतो तो क्षण आलेला आहे, ज्याची वर्षभर वाट बघतो. आणि खूप उत्सुकता असते त्या सणाची आपल्याला. आणि म्हणजे प्रत्येकालाच आपल्या कोकणातल्याच सगळ्यात मोठा सण आहे हा गणेश उत्सवाचा. तर फायनली गणेश बाप्पा गणपती बाप्पा आपल्या घरी विराजमान झालेले आहेत. तर मी तुम्हाला सर्वप्रथम लुक दाखवतो 2025चा. तर आता आणून जस्ट मी घरी ठेवला आहे. तर आता मी तुम्हाला दाखवतो त्याचा. चला तर आपण जाऊयात आतमध्ये. हे बघा गणपती बाप्पा आता जस्ट आणून आपण इथे बसवलेलं आहे. आणल्याला आतमध्ये नाही ठेवत, इथेच जस्ट बाहेर ठेवलं, तुम्ही बघू शकता. तर आता आरती वगैरे करून झालेली आहे. आता आम्ही थोडासा गणपती बाप्पाला जे आम्ही सामान आणलं या टायमाला, फेटा वगैरे आणलेला आहे, तर त्या सगळं आपण तो मेकओव्हर करून घेऊया बाप्पाचा. मस्तपैकी तो फेटा फरवाला आणलाय तो आपण ते सगळं लावून घेऊया आणि मग गणपती बाप्पा आतमध्ये उचलून ठेवूयात. तर चला आपण टाइमलॅप्स घेऊया एक छोटासा. तर अशा पद्धतीने आम्ही एक छोटा टाइमलॅप्स घेतला. मी आणि मम्मी तिथे आम्ही रेडी करत होतो. पप्पा पण आले तिथे. कंटी आणली होती नवीन. ह्या टायमाला फेटा आणला होता. फेट्याला फर मिळत नव्हते, ते खूप प्रयत्न करून फर भेटला आपल्याला फायनली नटराज मार्केटमध्येच इकडेला मालाडमध्ये. तर त्याला हे उपरणं पण आणलं होतं, तुम्ही बघू शकता. आणि मी ओव्हरऑल गणपतीचा फायनल लुक तुम्हाला दाखवतो. तुम्हाला पण एकदा नक्की आवडेल. जर आवडलं असेल तर एकदा नक्की कमेंट करून सांगा की गणपतीचा लुक खूप छान आहे म्हणून. तर तुम्ही बघू शकता बाप्पाचा मेकओव्हर आम्ही किती सुंदर पद्धतीने केला आहे. खूप छान वाटत होतं. ॲक्च्युली त्या फेट्याने थोडी हाईट पण आली बाप्पाला. आणि कंटी तुम्ही बघू शकता आईने कशी ओवल्या दुर्व्याने फूल टाकून मध्ये एक जास्वंदाचं फूल लावून त्याच्याने पण एक वेगळा लुक आला आहे. आणि ती कानातली एक बाली आहे, त्याला काय बोलतात? बालीच बोलतात बाप्पाची. ती तुम्ही बघू शकता तिकडे टेपने आम्ही लावल्या त्याला. पण ओव्हरऑल लुक खूप छान आणि सुंदर दिसत होता गणपती. तर मंडळी फायनली बाप्पाची पूजा वगैरे झालेली आहे. दुर्वा तिरेडा वगैरे झाला ठेवून म्हणजे 21 मोदकांचा नैवेद्य आम्ही दाखवलेला आहे. आणि इकडे जेवणाचा. तर अशा प्रकारे आपला गणपती बाप्पा आपल्या मंडपात आलेला आहे. पहिला आम्ही बाहेर आणून ठेवलं होतं आणि आता आम्ही आतमध्ये घेतलं आहे त्याला मंडपामध्ये. आणि त्या साईडला घरच्या देवाची पूजा वगैरे झाली आहे, नैवेद्य पण दाखवून झालेलं आहे. अशा पद्धतीने
या वर्षीचा आपला 2025चा गणपती बाप्पा आहे. यात पीयूची जास्त मेहनत आहे. हा फेटा आहे, फर, ही कंटी, परत हे उपरणं, हे सगळं पीयू घेऊन आले आहे मार्केटमधून. तर खूप सुंदर वाटतं. त्याने जरा एक वेगळंच रूप आलं बाप्पाला. तर बाप्पाची मूर्ती कशी वाटते एकदा नक्की कमेंट करून सांगा. तर मंडळी, आजपासून तुम्ही बगू शकता इकडे पूर्ण वाडीमध्ये अख्या गावामध्ये तिकडे ढोलकीचा वगैरे आवाज चालू होणार, आरती वगैरे चालू होणार आज. तर संध्याकाळी आरतीला वगैरे पोरं येतील. 6:30ला आरती स्टार्ट होतील वाडीमध्ये करायला. तर त्या अगोदर मी पहिला मार्केटमध्ये जाऊन आपल्याला थोडा व्लॉग अपलोड करायचा आहे, कारण इकडे थोडा नेटवर्क नाही आपल्याला. तर व्लॉग एडिट वगैरे करून मस्त आहे की आरतीला यायच्या अगोदर आपण व्लॉग अपलोड करूया आज संध्याकाळपर्यंत. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की एकदा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूयात आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत चला, राम राम, भेटू आपण.